भाजलेले तीळ, त्यानंतर त्याची पावडर केली, भाजलेले शेंगादाणे, त्यानंतर त्याचा कूट केला, नंतर गूळ, हे सगळं मिश्रण एकत्र करून त्याच्यामध्ये तूप टाकलं. तूप टाकल्यानंतर व्यवस्थित कालवून घ्या. हे एवढं तूप टाकायचं आहे. सारण भरताना चिंधीगिरी करू नका, नाहीतर चपाती खाल्ल्यासारखं वाटेल. एकदम मस्त दाबून सारण भरा. त्यानंतर तोंड बंद करायचं, उंड्याचं आणि मग लाटायला घ्या. लाटताना प्रेशर थोडं कमी टाका आणि कडासुद्धा व्यवस्थित लाटा. आणि आपली चपाती गोल येते बरं का, चंद्रासारखी. आपण नकाशे नाही करत. तुम्ही बघताय सारण किती व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड झालेलं आहे. खूप जण याच्यामध्ये डाळीचं पीठसुद्धा टाकतात, पण मला काय ते आवडत नाही. तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा. प्युअर तिळाची चव लागते. असं मस्त भरभरून तूप टाका आणि तिला खरपूस भाजा. मस्त खा आणि मस्त दिसा. बाय.